हॅलो एव्हरीबॉडी, कसे आहेत सर्वजण? ठीक आहेत ना? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासामध्ये मदत व्हावी यासाठी मी आज जुलै 2022 मध्ये जो पेपर झाला होता त्याचा एक रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. प्रश्नाची उत्तरं कशी शोधायची आहेत याबद्दल मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. तर पाहूयात आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लेट अस स्टार्ट. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा भाग समाविष्ट असतो. यापैकी आपण आता पाहणार आहोत इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका. जुलै 2022 मध्ये ही परीक्षा झाली होती, त्याचा हा पेपर आहे. आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3 याच्यासाठी ह्या पॅसेजचा वापर करायचा आपल्याला. तर रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपण हा पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे. काळजीपूर्वक वाचन केल्याच्या नंतर आपण प्रश्नांकडे वळणार आहोत. तर आपण हा पॅसेज वाचलेला आहे असे गृहीत धरूयात आणि त्यानंतर मी आता प्रथम क्रमांकाच्या प्रश्नाकडे येतो. नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुडंट सी फ्रॉम द स्पेस. आणि यासाठी 4 पर्याय दिलेत. ग्रीन लँड, प्लेन्स, ब्लू ओशन्स आणि स्नो कॅप्ड हिमालयाज. तर आपल्याला या पॅसेजमधून अशा गोष्टी शोधायच्या आहेत की ज्या राकेश शर्मा स्पेसमधून पाहू शकला नाही. तर आपण काळजीपूर्वक पॅसेजची एक ओळ वाचायची आहे आणि या पर्यायामध्ये दिलेले 3 पर्याय आपल्याला पॅसेजमध्ये सापडतील आणि एक पर्याय असा असेल जो या पॅसेजमध्ये नसेल किंवा राकेश शर्मा कुडंट सी जे पाहू शकला नाही त्यासंबंधी आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, पॅसेज काळजीपूर्वक वाचत आपण जेव्हा येतो तेव्हा स्पेसमधून काय पाहतो, काय पाहू शकत नाही याबाबत कुठे माहिती मिळते ते आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसेल की इथे राकेश शर्मा रिपोर्टेड दॅट ही कुड आयडेंटिफाय इंडिया इझिली फ्रॉम स्पेस. ही कुड सी, ही कोणासाठी आलं? राकेश शर्मासाठी. तर ही कुड सी द ब्लू ओशन्स. आपल्या पर्यायामध्ये ब्लू ओशन्स दिलेलं आहे म्हणजे तो ब्लू ओशन्स पाहू शकलेला आहे. दुसरं आहे ग्रीन लँड. हे सुद्धा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अँड स्नो कॅप्ड डॅझलिंग हिमालयाज. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला स्नो कॅप्ड हिमालयाज असं सुद्धा दिसत आहे. म्हणजे त्याने जे अवकाशातून पाहिलं त्यापैकीच्या 3 गोष्टी आपल्याला इथे नमूद केलेल्या आहेत. आणि राकेश शर्मा कुडंट सी हा जो पार्ट आहे तो आहे प्लेन्स. म्हणून आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे हे ओळखू शकतो. आणि पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर असल्यामुळे आपण ते आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणार आहोत. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणतोय चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग. राकेश शर्मा वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन स्पेस. आता हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे, हे जे विधान आहे ते फॉल्स आहे का ट्रू आहे का नॉट शुअर का नन ऑफ दीज या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य ते उत्तर द्यायचं आहे. स्टेटमेंट काय आहे? राकेश शर्मा वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन स्पेस. राकेश शर्मा हा स्पेसमध्ये प्रवास करणारा, अंतराळामध्ये प्रवास करणारा पहिला व्यक्ती होता. आपल्या पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे पाहूयात. इथे वाक्य सापडते आपल्याला, युरी गागरिन वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. काय दिलेल्या वाक्यामध्ये?
युरी गागरिन वॉज द फर्स्ट पर्सन टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. आणि आपल्याला इथं काय दिसत आहे, राकेश शर्मा वॉज द फर्स्ट पर्सन. तर राकेश शर्मा हा फर्स्ट पर्सन नाही आहे, कारण युरी गागारिन हा फर्स्ट पर्सन आहे. आणि द फर्स्ट इंडियन पर्सन टू गो इन टू स्पेस इज राकेश शर्मा. राकेश शर्मा हा भारतीय पहिला व्यक्ती आहे, पण जगातील पहिला व्यक्ती कोण आहे, युरी गागारिन. त्यामुळे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे. म्हणून आपण याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर लिहू शकतो, फॉल्स. अशा पद्धतीनं आपण दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 3. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. रिकाम्या जागी योग्य तो शब्द लिहायचा आहे. आपल्याला माहिती पुरवलेली आहे, ॲस्ट्रॉनॉट स्पेस. ॲस्ट्रॉनॉटसाठी कसली जोडी दिलेली आहे, स्पेसची, म्हणजे ॲस्ट्रॉनॉट हा स्पेसमध्ये जातो. तर स्कूबा डायव्हर हा कुठे असतो असा प्रश्न आहे आपल्याला. आपण स्कूबा डायव्हरविषयी थोडीफार माहिती घेतलेली असेल की हा व्यक्ती पाण्याच्या आतमध्ये जाणारा व्यक्ती असतो. तर अबव वॉटर हा साधारण स्विमर असतो. सबमरीन हे पाणबुडीचं नाव आहे. आणि अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या खाली खोल पाण्यामध्ये हा स्कूबा डायव्हर डाईव्ह करत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 साठीचे इन्स्ट्रक्शन अगोदर वाचूयात. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. येथे सुद्धा एक आपल्यासाठी पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे पर्याय ओळखून ते आपल्या उत्तरपत्रिकेत मांडायचे आहेत. तर आपण काळजीपूर्वक हा पूर्ण पॅसेज वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे आपण वळूयात. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज विच आर ट्रू. यामध्ये आपल्याला 2 योग्य असे पर्याय निवडायचे आहेत. तर हे पर्याय सुद्धा आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे. द फिन्स आर लाईक इट्स नोज. नंबर 2, व्हेल इज मॅमल. नंबर 3, व्हेल्स कॅन नॉट हिअर साऊंड्स. आणि नंबर 4, दे कॅन हिअर साऊंड्स मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. तर या 4 पर्यायामध्ये कोणते 2 पर्याय बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. यासाठी आपण लाईन टू लाईन वाचायची आहे आणि आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी कोणतं वाक्य पॅसेजमध्ये सापडतं ते शोधायचं आहे. जे सापडेल ते वाक्य म्हणजे तो पर्याय बरोबर असेल आणि जे पॅसेजमध्ये दिसणार नाही तो पर्याय आपला उत्तराचा असणार नाही. आपण सर्वप्रथम शोधूयात. द फिन्स आर लाईक इट्स नोज. बघूया, फिन्स आर लाईक इट्स नोज हे आपण अगदी वेगाने शोधायचं आहे. सर्वप्रथम आपण पॅसेज वाचून घेतलेलं असल्यामुळं आपल्याला पॅसेजमध्ये नेमकं काय आहे हे समजलेलं आहे. त्यामुळे आपण अगदी योग्य ते शब्दच इथे शोधणार आहोत. दीज ब्लो होल्स आर लाईक इट्स नोज असं एक दिसतंय. म्हणजे नोजविषयी जी माहिती आहे त्यामध्ये द फिन्स आर लाईक इट्स नोज असं काही आढळून आलेलं नाही. त्यामुळे पहिला पर्याय काही बरोबर नाही असं दिसतंय. त्यानंतरचं वाक्य बघूया. व्हेल इज मॅमल हे कुठं सापडेल आपल्याला? इथे बघा. इट इज नॉट अ फिश, इट इज अ मॅमल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्याला पॅसेजमध्ये सापडलेला आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आपण पर्याय क्रमांक 2 हे उत्तर शोधलेलं आहे. त्यानंतर तिसरं पर्याय काय आहे तो पाहूया. व्हेल्स कॅन नॉट हिअर साऊंड्स. बघूया ऐकण्याविषयी काय म्हटलेलं आहे. व्हेल्स कॅन नॉट स्मेल, दे कॅन नॉट सी टू वेल, बट दे कॅन हिअर साऊंड्स मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे.
म्हणजे दे कॅन हिअर साऊंड्स मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे हा चौथा पर्याय आपल्याला इथे पॅसेजमध्ये आढळून आलेला आहे. त्यामुळे जे 2 योग्य पर्याय होते त्यांचे क्रमांक आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. हे ट्रू असलेले पर्याय आहेत, म्हणून ते आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणार आहोत. त्यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. आपल्याला 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्या 4 रिकाम्या जागा आणि 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आता आपण पाहूयात. व्हेल्स कॅन डॅश एअर. व्हेल्स कॅन डॅश एअर. दे कॅन नायदर डॅश नॉर डॅश बट दे कॅन डॅश. तर आता जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याकडे काळजीपूर्वक पाहिल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येईल की पहिल्या रिकाम्या जागेत जो पर्याय बसतो तोच पर्याय आपल्याला या 4 पर्यायापैकी प्रथम स्थानी लिहिलेला असला पाहिजे. तो पर्याय कोणता असेल तर आपण अगोदर शोधूयात. व्हेल्स कॅन डॅश एअर. पॅसेजमध्ये बघा कुठे सापडतं आपल्याला. काळजीपूर्वक आपण पॅसेजमध्ये लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड पाहणार आहोत आणि आपल्याला व्हेल्स कॅन डॅश एअर ही ओळ जर सापडली तर तिथे आपला योग्य तो पर्याय आपल्याला सापडणार आहे. एअर हा शब्द इथं आहे आणि त्याच्या पूर्वी ब्रीथ्स एअर म्हणजे व्हेल ब्रीथ्स एअर हे आपल्याला दिसतं इथं. त्यानुसार व्हेल्स कॅन ब्रीद एअर. हे ब्रीदेस एअर आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतं आपण ते पाहूयात. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हिअर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहिला शब्द स्मेल आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहिला शब्द सी आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पहिला शब्द ब्रीद आहे. त्यामुळे इथं व्हेल्स कॅन ब्रीद येणार आहे हे नक्की आहे. आणि त्यानंतर दे कॅन नायदर स्मेल नॉर सी बट दे कॅन हिअर हे 4ही पर्याय अगदी योग्य रीतीने बसत आहेत. इथे दिलेल्या 4 पर्यायापैकी आणखी एखाद्या पर्यायामध्ये पहिलाच शब्द जर ब्रीद आला असता तर मात्र आपल्याला दुसऱ्या शब्दांचा विचार करावा लागला असता. पण पहिलीच रिकामी जागा जिथे ब्रीद बसतं तो पर्याय क्रमांक 4 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीनं आपण 5व्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे आणि ते आपण पर्याय क्रमांक 4 आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणार आहोत. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला पर्याय निवडायचा आहे. वाक्य दिलेलं आहे सुरेंद्र चव्हाण क्लाइम्ड अप माउंट एव्हरेस्ट विच रायझेस 8848 meters high above sea level. He got praises for his. तर या वाक्याचा आपण अगोदर अर्थ समजून घेतला पाहिजे, त्यानंतर योग्य तो पर्याय आपण निवडूयात. सुरेंद्र चव्हाण यांनी जो माउंट एव्हरेस्ट आहे ज्याची उंची 8848 मीटर्स इतकी दिलेली आहे समुद्रसपाटीपासून, तो त्यांनी सर केलेला आहे, क्लाइम अप झालेले आहेत, त्यावरती त्यांनी पोहोचलेले आहेत. तर ही गॉट प्रेजेस फॉर, त्यांना त्याबद्दल म्हणजे कशाबद्दल, त्यांच्या एक्सपिडिशनबद्दल. एक्सपिडिशनचा अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर तो आहे मोहीम, एखादी कामगिरी, त्याच्यासाठी एक्सपिडिशन हा शब्द वापरला जातो. इथे दुसरा शब्द दिलेला आहे डायरेक्शन म्हणजे दिशा. तिसरा पर्याय दिलेला आहे ट्रॅडिशन म्हणजे परंपरा आणि चौथा पर्याय जो दिलेला आहे सायटेशन म्हणजे त्यांचं एखादं वाक्य. तर ते कशासाठी त्यांना प्रेज केलं जातं, तर त्यांनी जे एक्सपिडिशन केलं, हिमालयावरती एव्हरेस्टवरती चढण्याची त्यांची जी मोहीम त्यांनी फत्ते केली त्याबद्दल त्यांची स्तुती केली जाते.
आणि म्हणून पहिला जो पर्याय आहे तो पर्याय अगदी बरोबर आहे. ते आपलं उत्तर आहे. आपण उत्तरपत्रिकेमध्ये ते नमूद करणार आहोत. या प्रश्नातून असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला भरपूर शब्द माहीत असले पाहिजेत. त्यांचे अर्थ जर आपल्याला येत असतील तर आपण इथे चटकन उत्तर लिहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रीटा लाइक्स पावभाजी, वडापाव, केक, बट हर डॅश डिश इज पुरी भाजी. आणि पर्याय बघा. पहिला पर्याय आहे फेवरेट, दुसरा आहे बिगेस्ट, तिसरा आहे टेस्टी आणि चौथा आहे टायनी. तर वाक्य समजून घेतल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की रीताला पावभाजी आवडते, त्यानंतर वडापाव आवडतो, त्यानंतर केकसुद्धा आवडतो. पण पुरी भाजी हा पदार्थ तिचा फेवरेट आहे, आवडीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा योग्य असा पर्याय आहे. कारण इतर पर्यायाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की बट हर बिगेस्ट डिश असू शकत नाही. टेस्टी तर वडापाव, पावभाजी, केक हे सुद्धा पदार्थ टेस्टीच आहेत. आणि टायनीचा अर्थ छोटासा, अल्पसा, लहानसा असा होतो. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल की इतर पदार्थ आवडतात, पण अगदी जास्त जो आवडतो, जो फेवरेट आहे तो आहे पुरी भाजी. म्हणून हा फेवरेट शब्द आपला पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रिफिक्स. आपल्या दिलेल्या 4 पर्यायापैकी असा एक शब्द आपल्याला शोधायचा आहे ज्याच्यामध्ये प्रिफिक्स ॲड केलेला नाही. तर बघूयात. पहिला पर्याय आहे डिसॲग्री. मग हा डिसॲग्री मध्ये प्रिफिक्स ॲड केलेला आहे का? तर तो केलेला आहे. डिस हा प्रिफिक्स इथं दिसतोय आणि ॲग्री हा मूळ शब्द आहे. म्हणजे हा आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असू शकत नाही. इथे दिसतंय डिस, इथं दिसत आहे. आणि टंट, तर हा टंट आणि डिस हे काही वेगवेगळे शब्द नाहीत, तर हा एकच शब्द आहे डिस्टंट. यामध्ये आपल्याला प्रिफिक्स लावलेला दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊयात. पर्याय क्रमांक 3 मध्ये डिस आणि ॲपियर हे 2 वेगवेगळे भाग आहेत. ॲपियर हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रिफिक्स लावलेला आहे डिस. म्हणजे हा काही आपला पर्याय नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा डिस दिसतंय आणि ऑनेस्ट दिसतंय. तर मूळ शब्द जो ऑनेस्ट आहे त्याला प्रिफिक्स लावलेला आहे डिस. या 4ही शब्दाकडे व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये डिस हा प्रिफिक्स लावलेला आहे आणि त्यापासून अपोजिट वर्ड तयार केलेले आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये जो शब्द आहे तो डिस्टंट हा मूळ शब्द आहे. याला डिस हा प्रिफिक्स लावलेला नाही. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे? चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रिफिक्स. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये जो डिस्टंट हा शब्द आहे याला प्रिफिक्स लावलेला नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट फ्रेज टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये रिकामी जागा दिली आणि तिथे आपल्याला बसवायचं आहे योग्य तो शब्दसमूह अर्थात फ्रेज. द टीचर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा डॅश द ब्लॅक बोर्ड, राईट डाऊन ऑल द सेंटेन्सेस. शिक्षक म्हणत आहेत की डॅश द ब्लॅक बोर्ड. 4ही पर्याय जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसते की लुक, लुक, लुक आणि लुक हे चारही शब्द दिसतात आपल्याला आणि प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. शिक्षक आपल्याला ब्लॅक बोर्डकडे पाहायला सांगत आहेत. म्हणून लुक ॲट हा पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुमच्या लक्षात येईल. लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, फळ्याकडे, ब्लॅकबोर्डकडे पहा आणि वाक्य लिहून काढा असं आपल्याला शिक्षक सांगत आहेत. असं अर्थपूर्ण वाक्य ते झालेलं आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 10. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स विच इज रिलेटेड विथ नेचर. आपल्याला निसर्ग विषयक, निसर्गाशी संबंधित असे 2 पर्यायी शब्द इथं शोधायचे आहेत आणि आपल्याला 2 पर्याय तिथं अगोदर त्यांनी निवडलेले आहेत. एक आहे सी आणि दुसरा आहे असा उलट दिसतो SUN सन, आणि सी हे 2 पर्याय अगोदर त्यांनी उदाहरणादाखल आपल्यासाठी दिलेले आहेत. तर आपल्याला शोधायचं आहे की या चौकटीमध्ये मून शब्द आहे का स्टार शब्द आहे, ट्री आहे का बर्ड आहे. या 4 पैकी 2 शब्द आपल्याला तिथे शोधायचे आहेत. बघूयात कोणते आहेत. तर हे शोधण्याचं एक सोपं टेक्निक तुम्हाला सांगतो. आपल्याला जर मून शोधायचं असेल तर सर्वप्रथम यम हे लेटर, हे अक्षर तुम्हाला अगोदर शोधून काढावं लागेल. तर बघा इथे आपल्याला यम लेटर दिसतं का? आपण आडवे पाहूयात. इथे मला यम लेटर सापडलेलं आहे. आता दुसरी स्टेप काय करायची आहे की यमच्या नंतर जे OON आहे ते याच्या मागे पुढे कुठं दिसतं. तर इकडे पाहिलं तर यस आहे, इकडे पाहिलं तर यल आहे, आणि खाली घेतलं सरळ तर MOON हा पहिला पर्याय आपल्याला इथे दिसून येत आहे. तो आपण पेन्सिलच्या साहाय्याने आपण खून केली तरी आपल्या लक्षात येतं की इथं मून हा शब्द आहे, आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये हा शब्द जो दिलाय तो अगदी बरोबर आपण शोधून काढलेला आहे. त्यानंतर पाहूया दुसरा पर्याय सापडतो का. आपल्याला सर्वप्रथम यस शोधून काढायचं आहे. तर इथे यस आहे आणि इथे सुद्धा यस दिसतं. तर यांच्या पुढे TAR ही उर्वरित अक्षरं सापडतात का. तर बघा इथून आपण सुरुवात करूया. इथं SK आहे, इकडे SD आहे, असं पाहिलं तर SE आहे, म्हणजे इथे आपल्याला तो शब्द सापडत नाही. इथे यस आहे, इकडे बघा ST आहे, पण पुढे काहीही नाही. खाली पाहिलं तर SU आहे, उलट पाहिलं तर SM आहे, म्हणजे इथे आपल्याला यसच्या जोडीला उर्वरित अक्षर दिसत नाहीत. यामध्ये पाहिलं तर यस हे अक्षर आहे, पण हे ऑलरेडी तिथं एका पर्यायामध्ये दिलेलं असल्यामुळं याचा आपण विचार करू शकत नाहीत. किंवा जरी पाहिलं तर SH आहे, SO आहे, SL आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपल्याला सापडत नाही. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊयात. ट्री. तर आपण सर्वप्रथम टी हे अक्षर कुठे सापडतं का ते पाहूयात. बघा टी हे अक्षर इथं दिसतं. त्याच्यानंतर काय आहे REE. खाली बघा TREE आहे, हे आपल्याला इथं सापडलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा आपल्याला सापडलेला आहे, आणि हे 2 पर्याय आपल्याला शोधायचे होते. 2 करेक्ट ऑप्शन आपण शोधलेले आहेत. त्यामुळे आपण या चौथ्या पर्यायाचा विचार सुद्धा करणार नाहीत. आपल्याला 2 शब्द सापडलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे योग्य रीतीनं आपल्या उत्तरपत्रिकेत मांडायचं आहे. 2 पर्याय असलेले जे प्रश्न आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये कमीत कमी 20% विचारले जातात. त्याच्यामुळे अशा प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. एकच जर पर्याय लिहिला तुम्ही तर तुम्हाला याचा मार्क्स मिळणार नाही. आपल्याला दोन्ही पर्याय लिहावेच लागणार आहेत. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. आपल्याला एक क्रॉसवर्ड पझल दिलेला आहे आणि आपल्याला जे 4 पर्याय दिलेत त्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय तिथे बसतो हे आपण शोधणार आहोत. सर्वप्रथम विचार करूयात उभ्या अक्षरांचा. इथे दिसत आहे FL क्वेश्चन मार्क, त्यानंतर आहे W, त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क, आणि त्यानंतर आहे R. तर इथे आपण या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय घेतला आणि त्यातले 2 अक्षर जर मांडले तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल याचा विचार करायचा आहे. पहिला जो पर्याय दिलेला आहे यामध्ये O आणि E हे 2 अक्षर दिलेत. जर ती आपण O या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी लिहिलं आणि E या दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी लिहिलं तर काय तयार होतं याचा विचार करूयात. FLOWER फ्लावर म्हणजेच फूल, पुष्प
हा शब्द इथे परफेक्ट तयार झालेला आहे. आपण आडवे सुद्धा शब्द चेक करूयात, तिथे सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजेत. तर पाहूयात. SHOWER, शावर. शावर हा शब्द सुद्धा अगदी योग्य पद्धतीनं तयार झालेला आहे. शावर म्हणजे तुषार किंवा अशा पद्धतीनं एक योग्य असा शब्द तयार झालेला आहे. तिसरा जो शब्द आहे तिथे आपण काय तयार होतं हे पाहूयात. FEAR, फिअर. फिअर म्हणजेच भीती. हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार झाला असल्यामुळे जे तीनही शब्द इथं दिलेले आहेत त्यांच्यामध्ये ओ आणि ई हे अक्षरं अगदी परफेक्टरित्या बसलेली असल्यामुळे आपण आता उर्वरित पर्यायांचा विचार करणार नाहीत. त्यामुळे आपण आता वळूयात पुढील प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 12. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला 4 पर्याय दिलेत आणि त्या 4 पर्यायामधलं एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करणारा जो पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. इथे आपल्याला असे शब्द दिलेले आहेत वेगवेगळे. ए वॉन्टेड, रॉयल, महाराजा, टू अपॉइंट, फिजिशियन असे शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि या शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण असं वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. तर बघा आपण हे कशा पद्धतीनं वाक्य तयार करणार आहोत आणि ते कसं पर्याय शोधणार आहोत. तर 4ही वाक्यांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की वाक्याच्या शेवटी पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप आलेला आहे. अर्थात जर फुल स्टॉप आलेला असेल तर हे वाक्य एकतर ॲसर्टिव्ह असायला पाहिजे किंवा हे वाक्य इम्परेटिव्ह असायला पाहिजे. तर हे वाक्य जर ॲसर्टिव्ह असेल तर ॲसर्टिव्ह वाक्याची सुरुवात कर्त्याने होते म्हणजेच सब्जेक्टने होत असते. तर आपला या वाक्यातील सब्जेक्ट काय असेल, कर्ता कोण असेल, तर आपण पाहू शकतो कर्ता हा महाराजा असणार आहे. महाराजा जर हा कर्ता असणार आहे तर तो वाक्याच्या सुरुवातीस यायला हवा. मग कोणत्या पर्यायामध्ये महाराजा हा शब्द सुरुवातीला येत आहे, तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 कडे पाहिल्यास असं आपल्या लक्षात येतं की इथे महाराजा हा शब्द सुरुवातीलाच आलेला आहे. याचा अर्थ असा की आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 याबद्दल आपण विचार करणार नाहीत. तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 पैकी कोणतं योग्य उत्तर आहे यावरती आपण आता आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पर्याय क्रमांक 2 मध्ये असं दिसतंय, महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ रॉयल फिजिशियन. इथली वाक्यरचना सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस डॉट 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 अशी दिसत आहे. तिसरं वाक्य चेक करूया आपण. महाराजा अपॉइंटेड टू वॉन्ट अ रॉयल फिजिशियन असं दिसत आहे आणि यामध्ये अपॉइंटेड हा जो शब्द दिसत आहे तो आपल्याला दिलेल्या मूळ शब्दामध्ये फक्त अपॉइंट असा दिलेला आहे. त्याचं भूतकालीन रूप इथं केलेलं आहे जे की बरोबर नाही. त्याचबरोबर टू वॉन्ट हा शब्द दिलेला आहे तो आपल्या मूळ शब्दांमध्ये वॉन्टेड या भूतकालीन रूपात आलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये चुकीचे शब्द, चुकीचा काळ वापरलेला आहे. वाक्यरचना शब्द योग्य क्रम जुळवलेला नाही आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य क्रम आणि योग्य शब्द, जे शब्द आपल्याला इथे दिलेत तेच अगदी घेतलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 13. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. चूज वन करेक्ट ऑप्शन. इफ यू स्टडी हार्ड, दिलेलं वाक्य आहे इफ यू स्टडी हार्ड यू डॅश पास. तर इफची रचना इथं वापरलेली आहे. इफ यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केलास. आता दिलेलं वाक्य अर्धा भाग जो इफचा जो पार्ट आहे तो साध्या वर्तमान काळात घेतलेला आहे आणि जर तू अभ्यास करशील तर पुढे जो भाग येणार आहे तो साध्या भविष्य काळात असणार आहे. त्यामुळे आपल्याला
इथे भविष्यकालीन शब्द निवडावा लागेल, तो आहे विल. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे हे आपल्या लक्षात येईल. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 14. प्रश्न 14वा. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी एक योग्य असा पर्याय निवडायचा आहे. वाक्य आहे यू डॅश कंप्लीट युअर स्टडीज देन गो आउटसाइड टू प्ले. यामध्ये 4 मॉडेल ऑक्झिलरी दिलेले आहेत. त्यापैकी कोणती मॉडेल ऑक्झिलरी बसेल, योग्य असेल, तो आपण विचार करूयात. यू डॅश कंप्लीट युअर स्टडीज. तू तुझा अभ्यास पूर्ण कर. देन गो आउटसाइड टू प्ले. नंतरच बाहेर खेळायला जा. असा या वाक्याचा साधारण अर्थ होत असल्यामुळे यापैकी कोणता पर्याय योग्य असेल ते आपण पाहूयात. मस्ट. मस्ट हा पर्याय इथं अगदी योग्य असा आहे. यू मस्ट कंप्लीट युअर स्टडीज. इथे तुझा अभ्यास तू पूर्ण केलाच पाहिजेस, त्यानंतर तू बाहेर खेळायला जाऊ शकतो, असा या वाक्याचा अर्थ होतो. मे ही मॉडेल ऑक्झिलरी जर घेतली तर मॉडेल ऑक्झिलरी मे हिचा वापर परवानगी घेण्यासाठी केला जातो. आपण वर्गामध्ये प्रवेश करताना जसं मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅडम असं म्हणतो, ते परवानगी दर्शक वाक्य असतं आणि तिथे आपण मेचा वापर करतो. इथे कंपल्शन आहे. यू मस्ट कंप्लीट हा पर्याय अगदी बरोबर आहे. तरीसुद्धा आपण कॅन आणि कुड कुठे वापरतात हे पाहूया. कॅन म्हणजे शकणे. वर्तमान काळामध्ये कॅन वापरलं जातं आणि भूतकाळामध्ये कुड वापरलं जातं. तर यू कॅन कंप्लीट, तू अभ्यास करू शकतोस किंवा तू अभ्यास कंप्लीट केलेला, अशा पद्धतीचं वाक्य होऊ शकणार नाही. तर यू मस्ट कंप्लीट म्हणजे तू तुझा अभ्यास पूर्ण केलाच पाहिजेस, त्यानंतर तू बाहेर खेळायला जाशील, असा या वाक्याचा अर्थ होत असल्यामुळे आपल्याला इथे मस्ट हा पर्याय क्रमांक 1 हे आपलं अगदी बरोबर असं उत्तर आहे. त्यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 15. रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज इट्स टाईप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, रिकग्नाइज करायचं आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे. बघा, द डॉक्टर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा डोंट पॅनिक. डॉक्टर म्हणतात की पॅनिक होऊ नकोस, घाबरू नकोस. तर आपल्याला हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे शोधायचं आहे. सर्वप्रथम आपण जे 4 पर्याय दिलेत त्या 4 पर्यायांचा विचार करूयात. हे ॲसर्टिव्ह आहे का, एक्सक्लामेटरी आहे का, इम्परेटिव्ह आहे का, इंटरागेटिव्ह आहे. उत्तर शोधण्याच्या अगोदरच तुमच्या हे लक्षात येईल की जर हे वाक्य एक्सक्लामेटरी असेल तर इथे तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लामेटरी मार्क दिसला असता. तो वाक्यामध्ये दिसत नाही, म्हणून हे वाक्य एक्सक्लामेटरी नाही. दुसरी गोष्ट, जर हे वाक्य इंटरागेटिव्ह असतं तर इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसला असता. आपल्याला इथे क्वेश्चन मार्क दिसत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे पाहता क्षणीच आपण वगळलेले आहेत. आता उरलेले जे 2 पर्याय आहेत त्या दोघांचा आपण सखोलपणे विचार करूयात. पर्याय क्रमांक 1 आहे ॲसर्टिव्ह आणि पर्याय क्रमांक 2 आहे इम्परेटिव्ह. या दोन्ही वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण या दोन्हीपैकी कोणतं याचा अगदी सखोल विचार करताना हे लक्षात येतं की इथे वापरलेलं आहे डोंट पॅनिक. आपल्याला माहीत आहे की वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने होत असेल, क्रियापद असो की सहाय्यकारी क्रियापद असो, तर असे वाक्य आज्ञार्थक असते, म्हणजे इम्परेटिव्ह असते. दिलेल्या वाक्याकडे पाहताच आपल्या लक्षात येतं की डोंट पॅनिक ही वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झालेली आहे, म्हणून हे वाक्य इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थक आहे. पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये प्रोनाउन्स शोधायचे आहेत.
प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. तर दिलेल्या वाक्यात किती सर्वनाम आहेत असा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला दिलेलं वाक्य काळजीपूर्वक वाचावे लागतील आणि त्यानंतर प्रोनाउन्स किती आहेत हे पाहावं लागेल. वी हॅड अ ब्रेन स्टॉर्मिंग सेशन. या वाक्यामध्ये पहिलंच प्रोनाउन आहे वी. त्यानंतर दुसरं वाक्य आहे ही स्पोक. ही सुद्धा एक प्रोनाउन आहे. स्पोक टू अस. अस हे एक प्रोनाउन आहे आणि अबाउट इट यापैकी इट हे सुद्धा एक प्रोनाउन आहे. म्हणजे आता पहा, दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला 1, 2, 3 आणि 4 प्रोनाउन दिसत आहेत. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 हा योग्य असा पर्याय आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 16चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे हे आपल्या लक्षात येईल आणि ते आपण उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणार आहोत. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 17. पिक आउट द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये किती ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण दिलेली आहेत हे शोधायचं आहे. द किंग वॉज अँग्री बट ही ट्राईड टू काम हिमसेल्फ. या वाक्यामध्ये आपण एक एक शब्द पाहिला तर असं लक्षात येईल. द किंग हे आर्टिकल आहे, किंग हे नाऊन आहे, वॉज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि अँग्री हे ॲडजेक्टिव्ज आहे. ॲडजेक्टिव्हला आपण थोडीशी खून करून घेऊया. आपल्याला एक ॲडजेक्टिव्ह सापडलं आहे. त्यानंतर बघूया बट ही ट्राईड टू काम हिमसेल्फ. यामध्ये काम हे एक ॲडजेक्टिव्ह आपल्याला आढळून आलेलं आहे. म्हणजे आपल्याला अँग्री आणि काम ही 2 ॲडजेक्टिव्ह या वाक्यामध्ये वापरलेली आहेत हे दिसून येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण ते उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करूया. यानंतर प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. 4 वाक्य दिलेली आहेत आणि एक वाक्य आहेत. सर्वप्रथम आपण ते वाक्य वाचूयात. द पोर्टर ओपन्ड द डोर. द पोर्टर ओपन्ड द डोर. हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि त्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलेले आहे. ते कोणत्या वाक्यामध्ये आहे, कोणतं योग्य वाक्य आहे ते आपण आता शोधणार आहोत. सर्वप्रथम पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण 2 गोष्टी शोधायला पाहिजेत की दिलेल्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात आहे का. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. त्यामुळे आपण तिसरं रूप शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, दिलेल्या वाक्यामध्ये तिसरं रूप आहे का मुख्य क्रियापदाचं. तर ओपन्ड, 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 ओपन्ड. 4ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात वापरलेलं आहे हे लक्षात आलंय. दुसरी गोष्ट आपण ही शोधली पाहिजे की दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे आणि त्या काळानुसार योग्य ते टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कोणत्या वाक्यात वापरलेलं आहे. वाक्य आहे द पोर्टर ओपन्ड. ओपन्ड हा मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपात आहे. तर जर हा मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर आपल्याला टू बीचं सहाय्यकारी क्रियापद हे भूतकालीन निवडावं लागेल. तर या दिलेल्या वाक्यामध्ये भूतकालीन सहाय्यकारी क्रियापद कोणत्या वाक्यात आहे ते आता आपण शोधूया. इथे इज आलेलं आहे म्हणजे हा वर्तमान काळ आहे. याचाच अर्थ हे वाक्य आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. तर 2 ठिकाणी इथे वॉज आणि इथे वॉज दिलंय. तर हे वॉज आणि हे वॉज यांचा आता आपण विचार करणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4चा विचार करणार आहोत. तर बघूयात पर्याय क्रमांक 3 मध्ये काय वापरलेलं आहे. द पोर्टर वॉज ओपन्ड. मूळ वाक्यातील कर्ता द पोर्टर आहे. आता पॅसिव्हच्या वाक्यामध्ये पोर्टर हा कर्ता होणार नाही. तर मूळ वाक्यातील जे कर्म आहे द डोर हे वाक्याच्या सुरुवातीला वापरायला हवं. म्हणून द डोर वॉज ओपन्ड बाय द पोर्टर.
हा पर्याय अगदी बरोबर आहे. दुसरी गोष्ट, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य शोधताना तुम्हाला आणखी एका गोष्टीवर लक्ष द्यायला हवं की बाय वापरलेलं आहे का. तर या दोनपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? या दोन्हीमध्ये बाय वापरलेलं आहे. हे सगळं आपण काळाच्या नियमानुसार क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा विचार करून आणि त्याबरोबर बाय वापरलेलं आहे किंवा नाही. कधी कधी बाय वापरत सुद्धा नाहीत. तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की सहाय्यकारी क्रियापदाचं योग्य ते रूप वापरलेलं आहे का, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे आणि बाय वापरलेलं आहे का. या सर्व अटींची पूर्तता करणारं वाक्य म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 19. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक वाक्य दिलंय, द टीचर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. आणि या वाक्याचे जे 4 पर्याय दिलेत त्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचचा वापर केलेला आहे. दिलेलं वाक्य हे डायरेक्ट स्पीचमधील आहे आणि आता हे जे 4 पर्याय दिलेले आहेत ते इनडायरेक्ट स्पीचचे आहेत. तर या 4 पैकी कोणतं योग्य उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. वाक्याच्या सुरुवातीलाच जो स्पीकर आहे वाक्यातला, द टीचर, 4ही वाक्यामध्ये आपल्याला तो दिसतोय. त्यानंतर काय घ्यायला पाहिजे? टीचर टोल्ड, टीचर टोल्ड, टीचर टोल्ड 3 मध्ये दिसतंय आणि द टीचर आस्क्ड हे 4थ्या पर्यायामध्ये दिसत असल्यामुळे आपल्याला हा पर्याय आत्ताच वगळून टाकायला हवा. उरलेल्या 3चाच आपण आता विचार करणार आहोत. द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. दुसरा पर्याय म्हणतोय द टीचर टोल्ड दॅट लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. आणि तिसरा पर्याय म्हणतो द टीचर टोल्ड टू लुक्ड ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. आता पर्याय क्रमांक 3चा आपण अगोदर विचार करूयात. द टीचर टोल्ड टू लुक्ड. ही रचना बरोबर येणार नाही, कारण टूच्या नंतर येणारं मुख्य क्रियापद हे मूळ रूपात असायला हवं. इथे दुसऱ्या रूपात दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर नाही. आता उरले पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. तर हे दिलेलं वाक्य आज्ञार्थक असल्यामुळे या वाक्यामध्ये दॅटचा वापर केला जात नाही. द टीचर टोल्ड टू लुक हे वाक्य अगदी बरोबर आहे नियमानुसार. पहिला पर्याय हा अगदी बरोबर आहे. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर हे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 20. चूज वन इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या 4 पर्यायापैकी एक इनकरेक्ट आहे म्हणजे चुकीचा आहे. तर तो कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिसत आहे पहा, गुड, बेटर, बेस्ट. डिग्रीचे हे 3 फॉर्म्स आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर दिसतंय लेट, लेटर, लेटेस्ट. हे सुद्धा 3ही रूपं अगदी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे टॉल, मोर टॉल आणि मोस्ट टॉल. तर इथे हा पर्याय क्रमांक 3 मध्ये जे शब्द दिलेले आहेत ते चुकीचे आहेत, कारण टॉलचं कंपॅरेटिव्हचं रूप टॉलर असं होतं आणि सुपरलेटिव्हचं रूप टॉलेस्ट असं होतं. हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं चुकीचा दिलेला आहे. आपण 4था पर्याय सुद्धा बघूयात आणि नंतर उत्तर लिहूयात. थिन, थिनर, थिनेस्ट ही सुद्धा डिग्रीची योग्य अशी रूपं वापरलेली असल्यामुळं जे चुकीचं आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणार आहोत. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नीतू गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन. नीतूला स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं. हर मदर सेड, तिची आई म्हणाली, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, GR8 वर्क.
आता यामध्ये GR8 काय आहे हे आपल्याला या 4 पर्यायामधून शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्यापैकी व्हॉट्सअप वगैरे वापरता. शॉर्ट फॉर्ममध्ये काही शब्द कशा पद्धतीने लिहायचे असतात हे तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आपण GR8 म्हणजेच ग्रेट आहे हे अगदी पाहताक्षणी ओळखलेलं आहे. पण दिलेल्या 4 पर्यायापैकी साम्य दर्शविणारेच काही शब्द असल्यामुळं आपलं योग्य ते स्पेलिंग काय आहे ग्रेटचं याचा विचार करून तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हा निवडावा लागेल. GREAT हे आपलं योग्य असं स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक 22. रीड द मेल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं एक मेल दिलेला आहे. कम्प्युटरवरचं स्क्रीनवरचं चित्र दिसत आहे आपल्याला. काय लिहिलेलं आहे? द नंबर 11 इज रिलेटेड टू. हा नंबर कशाशी संबंधित आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण सर्वप्रथम स्क्रीन काळजीपूर्वक पाहायची आहे. म्हणजे हा जो फोटो दिलेला आहे स्क्रीनचा तो आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. आणि 11 इज रिलेटेड टू व्हॉट हे शोधायचं आहे. तर सर्वप्रथम आपण 11 कुठे आहे ते बघूयात. तर 11 आपल्याला दिसत आहे इथे आपल्याला 11 हा नंबर दिसत आहे. तर तो कशाशी संबंधित आहे? तो डेटशी संबंधित आहे का? नाही. तर तो आहे फॉन्टशी संबंधित. इथे हा कॅलिबरी हा जो फॉन्ट आहे त्याच्याशी संबंधित हा 11 नंबर दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर असं उत्तर आहे. यामध्ये जे डेट दिलेलं आहे ती डेट इथं लिहिलेली नाही. त्यानंतर हा जो नंबर ऑफ मेल्स आहे तो सुद्धा इथे नसतो. टाईमसुद्धा इथे नमूद केला जात नाही. तर इथे कॅलिबरी हे जे दिसत आहे ते आपल्या फॉन्ट साईज विषयी असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुम्ही सहजपणे ओळखू शकाल. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 23. हा सुद्धा एका वेबसाईटच्या स्क्रीनशॉट विषयी किंवा स्क्रीनवर जे दिसतंय त्याच्याकडे पाहून आपल्याला याचं उत्तर शोधावं लागणार आहे. प्रश्न आहे रीड द वेबसाईट अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता स्क्रीनचा जो इथं फोटो दिसत आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आहे. प्रश्न वाचायचा आहे आणि यातील कोणता योग्य पर्याय आहे तो आपण शोधायचा आहे. विच डेज आर नॉट मेन्शन इन द वेबसाईट. चूज 2 अल्टरनेटिव्ह. आता इकडे लक्ष द्या की आपल्याला इथे 2 पर्याय निवडायचे आहेत. तर विच डेज आर नॉट मेन्शन इन द वेबसाईट. तर या वेबसाईटमध्ये कोणते 2 दिवस नमूद केलेले आहेत असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24. इफ द क्लॉक शोज द टाइम 5:10 विच वॉच शोज द राईट टाइम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला इथे घड्याळाचे 4 चित्र दिसत आहेत आणि आपल्याला वेळ शोधायचा आहे 10:05. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की 10:05 अर्थात 5:10. तर दिलेल्या चित्रांमध्ये नीट पाहिल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की मोठा काटा म्हणजे मिनिट काटा 10वर अर्थात 2वर असायला हवा. तो इथे आपल्याला दिसत आहे. आणि जो तास काटा आहे तो 5वर हवा. तो इथे बरोबर दिसत आहे. इतर घड्याळांचा विचार केला तर लक्षात येईल की इथे 5:30 झालेली आहेत म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. इथे 10 वाजलेले आहेत हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. आणि इथे मात्र 5:12-13 काहीतरी मिनिटे झालेली आहेत कारण 10च्या पुढे काटा सरकलेला आहे आणि या चित्रातील काटा मात्र अगदी तंतोतंत 10वर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे आपल्या लक्षात येईल. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर
25. शेवटचा प्रश्न पहा, इथे एक पॅसेज दिलेला आहे. तो पॅसेज आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आपण काळजीपूर्वक हा पॅसेज वाचूयात आणि त्यानंतर प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट वर्ड. PV सिंधू, साक्षी मलिक, गोपीचंद and Mandeep Singh was awarded by. आणि पर्याय क्रमांक आहेत मुंबई गव्हर्नमेंट, आसाम गव्हर्नमेंट, कर्नाटका गव्हर्नमेंट आणि चौथा पर्याय दिलेला आहे दिल्ली गव्हर्नमेंट. तर या व्यक्तींना म्हणजेच PV सिंधू, साक्षी मलिक, गोपीचंद आणि मनदीप सिंग यांना कोणातर्फे अवॉर्ड देण्यात आलं? तर पॅसेजमध्ये आपण पाहूयात. PV सिंधू, साक्षी मलिक फेलिसिटेड बाय दिल्ली गव्हर्नमेंट. दोघांचं तर दिसतं दिल्ली गव्हर्नमेंट. त्यानंतर म्हणजे PV सिंधू आणि साक्षी मलिक दिसतात दिल्ली गव्हर्नमेंट, न्यू दिल्ली. त्यानंतर पुढील जे दोन व्यक्ती आहेत गोपीचंद आणि मनदीप सिंग यांच्याबद्दल काय माहिती आहे ती शोधायची आपल्याला. तर बघा कुठे दिसतात. इथे आपल्याला गोपीचंद आणि मनदीप सिंग ही नावं दिसत आहेत. इथे दे वर फेलिसिटेड बाय दिल्ली गव्हर्नमेंट असं वाक्य दिसत आहे यांच्या संबंधात सुद्धा. म्हणजे या चारही व्यक्तींना दिल्ली गव्हर्नमेंटतर्फे अवॉर्ड देण्यात आलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर असं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वच 25 प्रश्न अगदी योग्यरित्या सोडवलेली आहेत. सर्वांचे पर्याय अगदी बरोबर आपण शोधून काढलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळी टेक्निक्स आपण वापरली, वेगवेगळ्या शक्यता आजमावून पाहिल्या. तर तुम्हीसुद्धा परीक्षेमध्ये या टेक्निक्सचा, या शक्यतांचा, नियमांचा, आपल्या शब्दसाठ्याचा, आपल्या कल्पनाशक्तीचा, आपल्या विचारशक्तीचा वापर करून तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये भरपूर मार्क्स मिळवाल अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.